निवडणूक जाहीर झाली. आमदार जयदेव निकमांचा फॉर्म भरायला पाटील स्वतः हजर होते. श्रीमंतांनी एक टेम्पो भरून गावातनं माणसं आणली होती. त्यांचा नेहमीचा विरोधक भालचंद्र दाभाडे त्यांनीही फॉर्म भरलेला होता. फॉर्म भरून आल्यावर आमदारांच्या बंगल्यावर बैठक बसली. 50 प्रमुख माणसं होती. त्या माणसातच पाटील बसले होते. आमदारांचं लक्ष गेलं. अहो रामराव पाटील, खाली काय बसलाय, वर या. नाही नग, मी इथंच बाराय. अहो या नग, बसा तुम्ही. मग आम्ही खाली येऊन बसू का? आता काय म्हणावं. पाटील उठले, खुर्चीत बसले. मंडळी, हे रामराव पाटील बघा, यांच्याकडे शब्दाचे पक्केत, तोंडी ठेवलंय गाव. इलेक्शन लागलं की म्हणणार गावात पाऊल टाकायचं नाही, एकूण एक मत तुमचं. आणि तसंच घडतं. मतपेटी मोजली यांच्या गावची तर एक मत विरोधकाला जात नाही. शब्दात गाव आणि मैत्रीत पाटील. अहो आमदार, तुम्ही काय कमी करता का आमच्या गावासाठी? आम्ही आवळा देतो, तुम्ही कावळा देताय. काय हवंय दुसरं? बरं, निवडणूक काळात एक गिन्नी मागत नाहीत. चहा पाणी नाही, जेवण नाही, गावात यायचंच नाही असं म्हणतात पाटील. पाटील, तुम्ही 2 शब्द बोलू शकाल? हो, आता आम्ही काय बोलणार हो? नाही, बोला बोला, गावोगावची मुख्य मंडळी आहेत, तुम्ही बोला. आता आम्हाला जमते वय बोलायचं. आम्ही आपली अंगठा उठवणारे माणसं. बोलणं हे काय आमचं काम आहे का? हो पाटील, बोला तुम्ही. बोला बोला, थोडं थोडं बोला बोला. बसलेल्या माणसांनीही आग्रह धरला. अरे आम्ही चावडी बोलणारी माणसं, हे असं उभं राहून बोलणं जमतंय का? मग असं करा, तुम्ही बसून बोला, पण बोला. लोकांचा आग्रह मोडवेना पाटील बोलायला लागले. मंडळी, आता तुम्ही लयच आग्रह करताय तर येडवाकडं बोलतो. आता बघा, आपल्या भागाचा कारभार बघायला आपल्यातलाच माणूस आपण निवडून द्यायचा असतो. आपण मत देतो, आपला माणूस निवडून देतो. खरं आहे का नाही? मग मत देताना सावध राहायला पाहिजे. मत वाया घालवलं आणि चुकीचा माणूस निवडून दिला तर मग काय 5 वर्ष चांग भलं. कोणी कुऱ्हाड पायावर मारून घेतली, दोष कोणाचा असतोय? साधं गणित असते बघा. पैका आपला, बैल बाजारातनं आणतो, बैल, बरोबर आहे का नाही? मग चूक बैलाची आहे का? त्या बैलाला निरखून पारखून आपणच घेतलं पाहिजे ना. उद्या वडीला कमी पडला, तास सोडायला लागला तर दोष कोणाचा? आपलाच आहे का नाही दोष? बसला बैल पादरात घेतला कोणी, आहे का नाही? तर मंडळी, कोणी ह्यो चांगला त्यो चांगला म्हणन, ऐकायचं. पण कामाचा कोण आहे ते बघायचं. आपल्या गावाचा एकाच बघायचा. अहो घेतलं दिलं, खाल्लं पिल्लं ते पुरतंय का? ते 4-8 दिवसासाठी वाढ वाटते. 5 सालाचा विचार करा. 5 सालाचं काय, ह्यो विचार करा. बरं, आपण शिकलो सवरलेलो असू नाही तर नसू, चांगलं वाईट आपल्याला कळतंच ना, आहे का नाही? मग आपण चुकायचंच नाही ना. आपला गाव आपण सांभाळायचा. एक मत इकडं तिकडं हालू द्यायचं नाही. आता आमचंच बघा, या ना कधीतरी आमच्या गावाला या. काळा भोरडांबराचा गावात रस्ता आहे, धो पाणी आहे, शाळा बघा येऊन शाळा. अहो मी याला माणूस बेसुखात जातोय मसन वाट्यात. कुणी केलं हे? सबूत टिकला. आमदार कधी नाही म्हणालं नाहीत. आम्ही पासाभर मागितलं, त्यांनी पोतं भरून आम्हाला दिलंय. आता मंडळी, तुम्ही विचार करा, तुम्ही तुमचं ठरवा. म्हणजे देवाच्या आळंदीला जायचं का चोराच्या आळंदीला जायचं ते तुम्ही ठरवायचे. हे 8-15 दिवस लय जोखमीचं आहे. कोणी बी येईल आणि म्हणाल मी हे करीन, मी ते करीन, मी याव करीन. हे बाबा म्हणावं, आम्ही काही येडे कोळे का? आणि बघा, आपल्यातलेच काय माणसं दारू मटणासाठी काय बी येऊन सांगतील, ये करू ते करू. अरे बाबा, एकदा कुचकं बियाणं पात्रात पडलं का पडलं, उद्या उगवलं नाही, दोष कोणाचा? मन हा खोडा येडा पाटील सांगतोय ते ध्यानात धरा. आमदारांच्या मागं उभं राहावा, स्वतःच्या गावाचं कल्याण करा.
बास का आमदार बोललेलं. बराच वेळ टाळ्या वाजत होत्या. चहा पाणी झालं. पाटलांच्या भाषणाची चर्चा सुरू होती. पाटील बाहेर पडले, गाडीकडे निघाले. सोबत श्रीमंत होताच. थोडं अंतर गेले तर समोर उषा आणि गंगू. पाटलांनी दुर्लक्ष केलं, पण त्या दोघी थेट पाटलांसमोर उभ्या राहिल्या. अहो पाटील, दाभाड्याने तुम्हाला बोलिवलंय, गंगी म्हणाली. कोण दाभाड्या? ए दाभाड्या फेबाड्या आम्ही नाही ओळखत. अहो उमेदवार व. कसलं उमेदवार आहेत? हां तर ग बाया, एवढा मोठा माणूस माहिती नाही वय तुम्हाला? अहो निवडणुकीला आमदाराच्या विरोधात उभे राहिले ना. मग त्याचा ना आमचा संबंध काय? नाही हो, ते म्हणलं पाटलांना इकडं घेऊन या. काय तुम्हा दोघींना काय कामाला ठेवले का त्यांनी? नाही नाही, आम्ही कार्यकर्ते आहे त्यांच्या. हां बोला की. हे बघा आबा, आम्ही दाभाड्यांचे कार्यकर्ते आहोत. पाटलाचं डोकंच सटकलं. सांगायला लाज कशी नाही वाटत तुम्हाला? गावाचा विकास आमदारांनी केला, मागल ते दिलं. आम्ही त्यांचं पाठी राखे आणि तुम्ही दाभाड्याच्या मागं गेला वय. दाभाडे गावाचा विकास करणार आहेत, त्यांनी तसं आश्वासन दिलंय. आश्वासन? माणसांचा रंगढंग आम्ही चांगला ओळखतो. चले श्रीमंता. अहो तुम्ही तरी. उषा श्रीमंताला बोलली. कोण तुम्ही? हे बघा, तुम्ही वाडा सोडला तेव्हा तुमचं माझं नातं संपलं. श्रीमंत भडकला होता. गाव सोडलाय का त्यांनी? माझ्याच घरात राहत्यात नवं. ए गंगे, तू मध्ये बोलायचं नाही. एक तर तू आमचं घर फोडलंय. पाटलांना राग अनावर झाला होता. आता ग बाया, आता तुम्ही समधी एक झाला. उषाताईचा छळ मांडला. हां आल्या आमच्याकडं, आमच्या घरी त्या आल्या. काय चुकलं का माझं? नाही चुकलं नाही. नवऱ्यासाठी निघाली. अगं नवरा केल्या पापाची फेड करतोय, तू तरी शानं व्हायचं. तुला बी त्याचाच गुण लागला. आबा तुम्ही गंगू आत्यांना बोलू नका. का? आई आहे का बहीण आहे तुमची? दोन्ही आहे. तुम्ही मला वाडा शेतशिवार वाटून दिलं नाही, मला या माऊलीने आश्रय दिलाय. लय चांगलं केलंय. लवकर कळण कसली अवलाद ही ते. मी म्हणतो अजून शहाण्या व्हा, वाड्याव या. आणि काय करू? वाडा शेतीशिवार वाटून देणार आहात? तुम्ही कोण आहे व? का म्हणून तुम्हाला वाटणी पाहिजे? नसेल द्यायची इच्छा तर मग मी कुठे राहते, कुणाला मदत करते, हे विचारण्याचा अधिकार तुम्हाला कसा काय? मदत करणाऱ्याला सोडतोय का आम्ही? हे बघा, दाभाड्यांशी संघर्ष करणं सोपं नाही आहे. असं म्हणजे दाभाड्या तुमच्या पाठीशी येतं? बघू बघू, चांगलं बघून घेऊ. पाटील श्रीमंत पुढे निघाले, गाडीत बसले. श्रीमंत गाडी दाभाड्याच्या बांगल्यावर गेले. दाभाड्याच्या? वय, अरे वैऱ्याला त्याच्या घरात घुसून मारण्यात लय मजा येते. अहो पण राबा, त्या दोघे दाभाड्याच्या बाळामुळं आमच्या पुढं तोंड वासून बोलल्या ना, त्याला जा विचारू चल. अहो आबा, ही येळ गळ्यात येण्यापेक्षा अगोदर पायाखाली घेतलेलं चांगलं असते. घे गाडी, घे रे तू. गाडी दाभाड्याच्या बंगल्यासमोर उभी राहिली. निवडणूक लागली होती. गोळाभोवती मुंगळे जमा झाले होते. पाटील आत शिरले तसे दाभाडे गर्दीतनं बाहेर आले. राम राम पाटील. पाटील साधे नव्हते. गाव मागं होतं अख्खं. 4-6 गावातले लोक त्यांना मानत होते आणि निवडणूक लागली होती. अशी आसामी हाताला लागली तर मतदान नक्की वाढणार होतं. राम 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 राम. हिथंच बोलायचं का बाजूला येत आहे? पाटील तुम्ही हिथं आला हे भाग्य आमचं. चला आमच्या ऑफिसमध्ये बोलू. कोणी नाही तिथं. दोघं ऑफिसमध्ये गेले. बसा बसा पाटील, काय मागू? काय न ग, एक काम करा, आमच्या सोनबाईचं डोसकं फिरवू नका. कोणाचं? उषाताईचं? काय? वय उषाताईचं. आमच्या घरातला मामला आहे, आमचा आम्ही बघून घेऊ. अहो हा आमच्या कार्यकर्त्या, त्यांचे प्रश्न सोडवायला नको का? सोडवा, बेलाशक सोडवा, पण घरात उंबऱ्यातल्या सवालात नाक नाही खुपसायचं. मान्यच आहे आम्हाला, पण एक अट आहे, तुम्ही आमचं काम करायचं. ते नाही जमणार. का? ज्याच्या नावाचं कुकू त्याचा संसार करतोय आम्ही. आमदाराचा आणि आमचं पहिल्यापासून सुताड कोताड जमलंय. ते मैत्र आहेत आमचे.
टाका कामावर पैसा, मागं पुढं बघत नाही. मग आता आमच्याशी मैत्री करून बघा की, काडीमोड नका घेऊ हो. हां, त्यांच्याबरोबर काडीमोड घ्यायचंच नाही. फक्त काय करायचं, 400 गावाचं मतदान आम्हाला द्यायचं, फुकट नाही. एका एका मताची किंमत देऊ तुम्हाला आम्ही. आमची किंमत किती करणार तुम्ही आमची किंमत? तुम्ही बोला हो, शब्द टाका तर बोला बोला. दाभाडे तू बोली लावायला निघालाय, काय समजतो काय आम्हाला, शेळी का मेंढी? या बघा, पाटील आम्हाला म्हणायचं होतं नग मधाचं बोट लाव. आजवर आबरू राखली आम्ही, आता ही काही नाही काढली ती. ती काय जशी तुमची मर्जी. पण पाटील लक्षात ठेवा, आमच्या कार्यकर्त्यावर कुठेही दबाव आणायचा नाही. अरे कोण कार्यकर्ते आहे? आमच्या सोनबाई वय 2 मतं तरी मिळतील का? किती मतं भेटतील हा पुढचा भाग आहे. त्या कार्यकर्ते आहेत आमच्या, त्यांना मदत करणं आमचं कर्तव्य आहे. दाभाडे आता कोणत्या शब्दात सांगू तुम्हाला? तुम्हाला माणसं कळत नाही म्हणून दर वेळेला पडताय तुम्ही. खाणारी पिणारी तुमची माणसं वय, पोट भरायला आली तुमची माणसं. आता आमच्या सोनबाई हेतवर त्यांच्या पायानं आल्यात, त्या तुमच्या मर्जीवरून आल्यात का? सांगा ना, त्यांना राजकारण किती कळतंय? बोला की, कोण मागं येलो त्यांच्या? या बघा, त्यांच्या मागून तुम्ही यावं ही माझी इच्छा आहे. आम्ही निरोप बी दिलता. चुकलाय दाभाडे तुम्ही. लक्षात घ्या, अजून आम्ही हे नाम विकलेलं नाही. आमदाराच्या मागं आजवर होत. कोणी मान कापली तर त्याच्या मागं उभं राहणार आम्ही. उगा गळ लावू नका, चिखलात रुताल. एकच करा, आमच्या सोनबाईला तुमचं राजकारण करायला लावा, भाषणं करायला लावा, पण आमच्या घरात फोडाफोड केली तर गाठ आमच्याशी ध्यानात ठेवा. अरे वा, पाटील आव्हानच देत आहे की. तो अंडाव देतोय, ते बी तुमच्या बंगल्यात उभं राहून देतोय. राजकारण तुमचं तुम्हाला लाखला होऊ द्या, पण घराण्याच्या आबरूची खेळ मांडला तर रामराव पाटील म्हणतात आम्हाला ध्यानात ठेवा. राम राम. पाटील उठले, बाहेरही पडले. गावात शिंग वाजलं. पाटील पांडूला म्हणाले, पांडू अरे काय आहे देवळाकडं? मला भेटावं नाही. आता जे जा बघून ये बरं. पांडू गेला. श्रीमंत आला. श्रीमंत देवळाकडं या येळेला शिंग वाजलं. सभा नाही, मीटिंग नाही. नाही कानावालं माझ्या, म्हणलं आज मीटिंग लावली. कोणी लावली मीटिंग? गंगू आणि असं वय, लय मा झालाय म्हणा की. चला. पाटील उठले. आपल्याला बोलवलं नाही, जायचं कसं? काय गावचा सातबारा त्या दोघींच्या नाव आहे का? पाटील होत आम्ही. जा पैरण घाला, हातात काठी बी घ्या. आईला आबरूत गप बसतोय तर या नाचायच लागले की. जिथल्या तिथं यसण टोचले असते तर हे दिसलं नसतं. आता त्या गंगेकडं बी बघतो आणि पाटलीन बाईकडं बी. श्रीमंत तयार होऊन आला. चला. आणि या बघा, तुम्ही काय बोलायचं नाही. आबा मला ना तुम्ही दाबतच आला. आम्हाला काय ठावं या गोष्टी एवढ्या थराला जातील. आबा तशी माझी बी चूक आहे म्हणा. आता खाताराव करून काय मिळणार आहे का? आता सावध राहायचं, ध्यानात ठेवा. दोघं बोलत चावडीवर आले. उभा गाव गोळा झाला होता. गंगू उभी होती. तिच्या शेजारी उषा उभी राहून बोलत होती. गावकरी मंडळी, गावाचा विकास करायचा असेल तर दाभाड्यांना मतं दिली पाहिजे. एक गठ्ठा मतं द्या. गावाचा विकास कसा असतो ते आम्ही दाखवू तुम्हाला. पाटील काठी घेऊनच पुढं आले. भगोल्या तोंडानं कसलं भाषण टोकताय? कसलं मधाचं बोट धावतंय? दाभाड्यानं आजवर कोणतं दिवं लावले तेवढं सांगा. पोकळ भाषा कशासाठी? खाली बसताय का खाली? पाटलांनी काठीच काढली. दोघे ताकाट पसार झाल्या. मंडळी, अरे काय चाललंय हे? बलवंता, अरे तू तर शान असा वरता, काय चाललंय काय? बलवंता उभा राहिला. आम्हाला अशी सभा हाय म्हणून सांगितलंय का? सभा हाय एवढं शेर्पानं सांगितलं. काय रे शेर्पा? बघा, सरपंच बाईने जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं. बसा, खाली बसा. बलवंता शिरपा खाली बसले.
हे बघा, त्या दोघींनी गाव नासवायचं ठरवलंय. त्याच्याविषयी सांगाय पाहिजे असं काय नाही, पण तुम्ही सावध राहायला पाहिजे. आपलं गाव एकमुखी आहे. आमदारामागं आपण उभं राहिलो आहे. काय कमी केलं आमदाराने आपल्याला? मागल त्या कामात पायका टाकलाय. आपण चिमूडभर मागितलं, त्यांनी ओंजळीनं दिलंय. रस्ता झाला, पाणी आलं, साळावती मसनवाट्याचा रस्ता झाला. कशात कमी पडला आमदार? म्हणून दाभाड्याच्या मागं जायचं काय जमणार नाही. त्यांना लक्षात घ्या, गावगाड्याला खेळ घालायची. सावध राहा. बरं मंडळी, तुमच्या मनात जर त्या दाभाड्याच्या मागं जायचं असेल तर तसं सांगा, मी तुमच्या मागं येईन. बोला बोला, तुम्ही भाडा भाडा बोला, पण त्यांनी आमदारापरास उजवं काम करायला पाहिजे. नाही तर होणार काय, हातचं सोडायचो आणि पळत्याच्या मागं लावायचो. आता तो दाभाड्या कसा बाताडी आहे ते तर तुम्हाला माहिती आहे. आपण पाटील आमच्या ध्यानीमनी बी काय नाही, शिरपानं दवंडी दिली म्हणून आम्ही आलो. भिकू आबा बोलले. मग आम्हालाच काय नव्हतं अवतान? पाटलांनी विचारलं. अहो पण आता कोणाला अवतान दिलं, कोणाला दिलं नाही कसं कळणार? काय रे शिरपा? अरे बाबा, पाटलाला का नव्हतं अवतान? मला सरपंच बाईने तसं सांगितलं होतं. इथं पाणी मुरतंय आहे का नाही? पाटील अहो हे आकरीतच म्हणायचं. आता हे बघा, भिकू आबा गंगेनं टिमकी घेतली आणि सरपंच बाई नाचत्यात. अशानं कोणं पुढारी होतं का? पदरमोड करायला लागती, लोकाच्या सुखदुःखात उभं राहायला लागतंय. आता सरपंच झाल्याच आहेत की त्या. काय दिवं लावलं? अण्णासाहेबाची बेबा नाव, शिपायाला हिडीस पिडीस आणि कामाच्या नावानं बॉम्ब. पाटील खरं बोलू का पाटील? बोलतोच जाऊ द्या. खरं सांगतो पाटील, तुमच्याकडं बघून आम्ही गप राहिलो. आहे का नाही रे बापू? अरे बा, खोटं आहे काय? ते जाऊ द्या मंडळी. मी काय म्हणतो, गावाचं भलं तर आपलं भलं. आजवर गाव एकमुखी ठेवलं म्हणून गावात पार्टी नाही. नाही तर गावात दोन पक्ष आले की दोन पार्ट्या, दोन झेंडे, मग पायात पाय घालणं, भांडण तांटा. म्हणून आजवर आम्ही गाव एक राखलं. कुणाचं घेणं नाही, कुणाचं देणं नाही. पण आमच्याच घरात आग पेटली, पोडारी व्हायचंय. अरे मग बाकी पण कसं? गावाला धरून पोडारी व्हा. पाटील तुम्ही का नाही आळा घातला? रामू अण्णांनी विचारलं. आमचं कसं झालंय रामू अण्णा, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. लोक म्हणते सुनाला धडना. अहो इतकी थेरं केली पण आम्ही ध्यान नाही दिलं. हौशेनं केलं आम्ही, पण पदरात पडलं ईश बघा. पाटलांनी स्वतःचं दुःख सांगितलं. पण आता आमच्या गाळ्यापर्यंत आलंय. आता हा न्याय बी गावानं करावा. गाव करील त्यात आम्ही. मी म्हणतो त्या गंगीला पहिले अद्दल घडवा. कशी? अहो 4 माणसं पाठवा करा, म्हणाव करते ते बरं नाही. मी तर म्हणतो पाटील तिला वाळीतच टाका. पाणी बंद झालं ना, सुतासारखी सरळ येईल. सोनबाईला बी डोसक्याव नका घेऊ. लाड खाण्यापिण्याचं हो, हे कसली थेरं आली. लोकांची तोंड चालू झाली. आमचं ऐकता का जरा? सगळे गप्प झाले. आपण त्या दोघींचं ऐकायचं नाही. वाळीत टाकायचं म्हणा की. नाही हरिबा, आपण कायद्यात वाढायचा नाही. मरणारा आपल्या मरणानं मरल, तुम्ही इमान सोडू नका. म्हणजे पाटील तुमचा जीव अडकलाय म्हणा की. तुम्ही सारीच आमच्या जीवातली होती हो, पर कायद्यात कशा पाय अडकायचं? मग आम्ही अविश्वासाचा ठराव आणला तर? आता कामच नाही तर खर्ची ठेवा कशाला? कुणाला धनी आणि गावच्या नावाला पाणी. हे बघा मंडळी, आवता नांगराला बैल चालना, आता आपण बैलाला बाजार धावतोच का नाही? पाटील आम्ही आजवर तुमच्याकडे बघून सहन केला. हे बघा, आमचा पहिलाच विरोध होता. नाव कुणी घेतलं? नाव तुम्ही घेतलं. तुम्ही खुर्चीवर बसवलं. खरं आहे का खोटं आहे? आता तुम्हाला माणूस बदलायचा आहे ना, टाका बदलून. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आणि कोणी भाव द्यायचा नाही, लांब आहे ते चांगलं आहे काय, पुन्हा टाळ्या वाजल्या. आपला गाव एकमुखी, आमदाराच्या मागं आपण उभं राहायचं. परत टाळ्या वाजल्या. तर मग म्हणा आता चांग भलं. सभा संपली.
या फौजदार साहेब, या बसा बसा. इन्स्पेक्टर रावते येऊन बसले. बोला, काय नवीनला चणतं नाही ना? त्याच्याशिवाय आलोय का मी? असू द्या असू द्या, फळं असलेल्या झाडाला टुकार पोरं दगडे मारतातच. ही टुकार पोरांनी दगडं नाही मारली पाटील, तुमच्या सुशिक्षित सुनेनं मारली आहेत. वा, म्हणजे पोलीस ठाण्याची पायरी चढली म्हणायची ती. आम्ही म्हणतोय झाकली मूठ 1.25 लाखाची, तर या दोन्ही हाताने उधळायला निघाल्या. बोला, काय घेणार? नाही, काही नको. बरं, तक्रार काय सांगा? पाटील, तुम्ही म्हणे त्यांची प्रचारसभा उधळली. आता आम्ही उधळलीच म्हणायची. खोट्याला दाडा शिकवायला ग. काय खोटं केलं हो त्यांनी? भाषण स्वातंत्र्य, सभा स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. हे बघा, आमचं झालंय काळ्याचं पांढरं, आम्हाला हे कळलं नका. आता बघा, त्यांनी सभा कशाची हे सांगून सभा ठेवली, तर कोण विरोध करणार आहे? म्हणजे त्यांनी सभेला विषय सांगितलाच नव्हता. सांगितला असता तर कुत्रं तरी आलं असतं का तिकडं? गावकीची मीटिंग सांगितली आणि विषय कोणचा? तर दाभाड्या उमेदवाराचा. हे पटतंय का तुम्हाला? नाही, हे तसं चूक आहे. एक का बरोबर गावकऱ्यांना विचारा तुम्ही. नाही, ते मी गावकऱ्यांना विचारणारच आहे. विचारा, आणि आमचं खोटं ठरलं तर धेंड काढून तुरुंगात टाका. पाटील, एक विचारू का? तुमच्या गावावर वचक आहे, गावगाडा तुम्ही न्यायानं हाकता, मग तुमची सून उषा अशी तक्रार का करते? आता बघा, आम्हाला तावून सोलाकून निघायचं तर तेवढं काढणारच. उषाताई दाभाड्यांचा प्रचार करतायत का? करू द्यावं कोणाचा बी, पण मग तुम्ही त्यांना विरोध नाही केला. अवघड जागेचं दुःख नाही ते. पण तुम्ही त्यांना सरपंचसुद्धा केलं. आता आम्हाला डावळं लागलं होतं का? पर म्हणतात ना, बायाचा सोस आणि घराचा घात. अहो, आम्हाला विचारलंय का? शिकली म्हणून झाली शहाणे. हे हवं ते हवं, कार्ड वेगळं बनवून घेतलं, गुपचूप गावात नाव घ्यायला सांगितलं. अर्धी बुद्धी हो. बरं, मी चलू? साहेब, गावभर चौकशी करा आणि खोटा अर्ज केला म्हणून त्यांनाच पाणी पाजा. पाटील, हे मला सांगायला लागणार आहे का? इन्स्पेक्टर रावते बाहेर पडले, 2-4 लोकांना भेटले, ग्रामपंचायत ऑफिसमध्ये गेले. तिथे शिरपा होता. राम राम साहेब. राम 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 राम. हे काय, सरपंच मॅडम कुठे आहेत? त्या गंगाबाईच्या घरी. बोलून आण त्यांना. शिरपा गेला. थोड्या वेळानं गंगू आणि उषा आले. काय बसाय इकडं उकिड्याव, काय बसलाय? घरी यायचं नाही? चहा पाणी झालं असतं की. गंगू असं म्हणताच इन्स्पेक्टर रावते रागानं म्हणाले, हा उकिरडा आहे का? इथून गावाचा कारभार चालतो. या सरपंच मॅडम आहेत, या उकिरड्यात बसतात का? नाही, तसं नाही हो, मी आपली चहा पाण्यासाठी म्हणले. चहा पाणी घेण्याइतका मी तुमचा पै पाहुणा नाही. मग आलाय तरी का? चहा पाण्याला नक्कीच नाही आलो, आणि मुख्य म्हणजे तुमचं इथे काम नाही आहे, तुम्ही बाहेर जा. मी मॅडमना बोलावलं आहे, तुम्हाला नाही. पण आम्ही जोडीनं आलो आहे. उद्या त्यांना काही अडचण झाली तर जोडीला जात आहे. आता तुम्हाला माहिती नसेल साहेब, त्या माझ्याच घरात राहत्यात. का, त्यांना घर नाही? आता वाड्यात माणसं धड नाही, आली माझ्या घरात. बरं झालं सांगितलं. वाड्यातून त्यांना घरात आणलं तुम्ही. आता बाहेर जा, त्यांच्याशी मला बोलू द्या. आता का बाया? अहो, मी त्यांची सावली, बाहेर कशी जाऊ? माझ्याबरोबर लेडीज कॉन्स्टेबल आहेत. त्यांनी बंदूक ओढायची वाट बघताय का तुम्ही? निघा बाहेर. बाया, हे तर निराळच आहे. बाहेर वा. हे बघा साहेब, उषा बोलायला गेली. मॅडम, तुम्ही वकील घेऊन आलाय का? नाही, वकील नाही, पण ती जोडीदारीण आहे माझी. जोडीदारीण ही समविचाराची असते. बरं, मला सांगा, हा तक्रार अर्ज तुम्ही लिहिला आहे? हो. ही सही तुम्ही केली आहे? हो. तुमची सभा पाटलांनी आणि तुमचे पती श्रीमंत यांनी उधळली असं तुम्ही लिहिलेलं आहे? हो. हे शपथ घेऊन सांगताय? हो, सही माझीच आहे. मग काय करावं म्हणता रामराव पाटील आणि श्रीमंत पाटलांचं? जे काही कायद्यात असेल ते करा. प्रचारसभा होती, प्रचारसभा उधळून लावणं म्हणजे लोकशाहीचं मूळ इलेक्शनच उधळून लावणं. मोठा गुन्हा आहे हा. बेड्या घालू का दोघांना? नक्की. विचार करून बोलताय? लक्षात घ्या, एक तुमचे सासरे आहेत तर दुसरे तुमचे पती आहेत ना, पण ते गुन्हेगार आहेत. त्यांनी अक्षम्य गुन्हा केला आहे.
सभा उधळून लावणं हा अक्षम्य गुन्हा आहे अर्थात. आणि खोटा अर्ज करणं हा गुन्हा नाही आहे. कोणी केला खोटा अर्ज? या अर्जावर सही करणाऱ्याने. साहेब तसं म्हणजे कसं? उषा गप्प झाली. हे बघा मॅडम, सभा उधळली गेली नव्हती. उलट तुम्ही दोघी सभेतून निघून गेल्यानंतर पुढे सभा तासभर चालली. यावर काय म्हणायचं आहे तुम्हाला? आम्हाला तिथून हाकलून लावलं. कोणी? पाटलांनी आणि त्यांच्या सुपुत्रांनी. म्हणजे तुम्हाला धक्काबुक्की केली? जखम झाली आहे? जखम नाही, पण डॉक्टरांचं सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे. अहो तसं मॅडम, तुम्ही एक चूक लपवण्यासाठी अनेक चुका करताय. नाही हो साहेब. मग काय आहे? बरं हे सांगा, सभा प्रचाराची आहे असं सांगून गाव गोळा केला होता तुम्ही? उषा गप्प. माझा प्रश्न समजला तुम्हाला? हे बघा, आम्ही सरपंच आहोत, आम्ही सभा बोलवू शकतो. आचारसंहिता लागू आहे मॅडम. सभा घेता येत नाही. तुम्ही कुठलंही कारण न देता सभा घेतली, ब्लॅकमेलिंग केलं. लोकप्रतिनिधींना असं करता येत नाही. लोकांची तुम्ही फसवणूक केली, हा सुद्धा गुन्हा आहे मॅडम. आणि खोटा अर्ज करणं, दिशाभूल करणं हा सुद्धा गुन्हा आहे. उषा गप्प होती. मॅडम, फार वाईट वाटतो. एका कल्पवृक्षाच्या सावलीत विषवल्ली वाढतीये याचं. साहेब काय बोलताय? मॅडम, तुम्ही कुणाच्या बरोबर राहताय? जिचा नवरा खुनी आहे तिच्याबरोबर? हे बघा, आम्ही कुठे राहावं हे आम्ही ठरवणार. बरोबर आहे. अगदी खरं आहे तुमचं. देवळात चप्पल कशी नांदेल, नाही का? साहेब, आवाज चढवायचा नाही मॅडम. मी खोटा अर्ज तुम्ही दाखल केलाय म्हणून तक्रार दाखल करू शकतो. एकच सांगतो मॅडम, अजूनही सावरा. मला सांगायचा अधिकार नाही, पण मी सल्ला नक्की देऊ शकतो. आत्ता निघतोय. पुन्हा असं काही घडलं तर मग मात्र मला माझं कर्तव्य पार पाडावं लागेल, हे लक्षात ठेवा. इन्स्पेक्टर रावते समजावून सांगून निघूनही गेले. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित राखणदार ही कादंबरी. आज हा 14वा भाग तुम्ही ऐकलात. 15वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.